नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं. हो म्हणजे घरचे जा म्हणाले तर जाऊ आपण उद्या, मानसी म्हणाली. बोलत चालत सर्वजण हळूहळू मंदिराजवळ येऊन पोहोचले. आता पुढे. थोड्याच वेळात सर्वजण मंदिरात येऊन पोहोचले. वंदना आत्या अजून हळूहळू चालत मंदिराच्या दिशेने येतच होत्या. त्यांना टेकडी चढून धाप लागली होती. थोड्या वेळात त्या धापा टाकत मंदिराच्या कट्ट्यावर येऊन बसल्या. ऋषभने त्यांना पिशवीतली पाण्याची बाटली काढून दिली. त्या ते घटाघटा प्यायल्या. एक दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या, आई जनाई, कशाला ग एवढ्यावरती येऊन बसली आहेस? त्या देवीला उद्देशून म्हणत होत्या. आई, तुला त्रास होतो तर कशाला आलीस तू? ऋषभ आईच्या बाजूला बसत म्हणाला, थोडा त्रास झाला रे मला, पण आता देवीच्या दर्शनाने त्रास कुठल्या कुठे पळून जाईल. त्या गालात हसून म्हणाल्या, चला रे, आधी दर्शन घेऊ. तन्वी, आदित्य, इथे या. आत्या दोघांना शेजारी उभं करत ऋषभकडे पाहून म्हणाल्या, त्या पिशवीत उपरणं असेल ते दे रे. त्यानं पिशवीतून उपरणं काढून आईकडे दिलं. ते पाहून आदित्य आत्याकडे पाहत म्हणाला, आता पुन्हा अजून गाठ बांधायची आहे का? हो रे आदित्य, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने गाठ बांधूनच देवीला नमस्कार करायचा असतो. त्या तन्वीच्या पदराची आणि आदित्यच्या उपरणाची गाठ मारत म्हणाल्या. सर्वांनी मंदिरात प्रवेश केला. सुबक आणि तेजस्वी देवीची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. देवीच्या दर्शनाने सर्वांनाच टेकडी चढून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. तन्वीने मानसी आणि आत्या सांगतील त्याप्रमाणे देवीची पूजा करून देवीची ओटी भरली. नैवेद्य दाखवून देवीला दोघांनी सोबतच नमस्कार केला. त्यानंतर सर्वजण बाहेर येऊन कट्ट्यावर बसले. तितक्यात पूर्वा तन्वीकडे पाहून म्हणाली, तन्वी चल, तुला एक गंमत दाखवायची आहे. अगं पूर्वा, मी कशी येणार? ती गाठ बांधली होती त्याकडे इशारा करत म्हणाली. आत्तू, आता गाठ सोडली तर चालेल ना? पूर्वा वंदना आत्याकडे पाहत त्यांना विचारत म्हणाली. हो, सोड ना आता, आत्या म्हणाल्या. पूर्वाने पुढे होऊन दोघांची गाठ सोडली आणि तिला बाजूला घेऊन आली. तन्वी, थांब जरा, म्हणत पूर्वाने तिच्या डोळ्यावर पटकन आपले हात ठेवले. अगं पूर्वा, काय करतेस? मला दिसत नाही, मी कशी चालणार? तन्वी म्हणाली. तन्वी मॅडम, शांत रहा, मी आहे ना, मी बरोबर घेऊन जाते तुला. त्या दोघींच्या मागे मानसी आणि ऋषभ पण आला होता. अगं पूर्वा, झालं का? आता तरी सोड ना, तन्वी म्हणाली. थांब हा तन्वी, 5च मिनटं, पूर्वा म्हणाली. ती तन्वीला थोडं पुढे घेऊन आली आणि अलगद तिच्या डोळ्यावरचे हात बाजूला केले. तिने अलगद डोळे उघडले. तसा समोरचं मनमोहक दृश्य पाहून, वाव, मस्तच, कसलं भारी आहे, किती छान आहे, ती खुश होऊन म्हणाली. हे धरण इथून किती छान दिसतंय. ती अजूनही आश्चर्यचकित होऊन पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पसरला होता. पूर्वा तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून तिला म्हणते, छान आहे ना? पूर्वा तन्वीकडे पाहत तिला विचारते. हो पूर्वा, खूपच छान सरप्राईज दिलंस. पूर्वा, आपण इथे फोटो काढूयात का? तन्वीने विचारलं. हो मग काय, हा कॅमेरा असा शोसाठी आणला आहे का? ऋषभ तन्वीला कॅमेरा दाखवत म्हणाला. म्हणजे तुम्ही सर्व प्लॅन करून आला होतात? तन्वी म्हणाली. पूर्वाने हसून मान डोलावली. अगं वहिनी, हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं, ऋषभ म्हणाला. थँक्स पूर्वा, थँक्स ऋषभ, तन्वी त्या दोघांकडे पाहत म्हणाली. तेवढ्यात आदित्य पण तिथे आला. अरे वा, आता फोटोशूट पण करायचं आहे का? तो पूर्वाला विचारत होता. हो दादा, चल, मी तुझे आणि वहिनीचे फोटो काढते. अगं नको, तू पोज दे आधी, मी तुमचे फोटो घेतो, आदित्य पूर्वाला पोज दे सांगत म्हणाला. पूर्वा वेगवेगळ्या पोज देत होती आणि आदित्य तिचे फोटो क्लिक करत होता. त्यानंतर तन्वीला सोबत घेऊन दोघींनी खूप फोटो काढले. मानसी, तू पण ये ना. तन्वी मानसीच्या हाताला धरून फोटो काढायला येण्याचा आग्रह करत होती. त्यानंतर मानसी, पूर्वा आणि तन्वी एकत्र छान छान पोज देतात. आदित्य त्यांचे फोटो क्लिक करत होता. पूर्वा, बास करा ना आता, तुमचेच फोटो काढत बसणार आहे का? माझा नंबर लागेल की नाही? ऋषभ पूर्वाकडे पाहत म्हणाला. थांब ना, एवढा लास्ट, त्यानंतर तुझेच काढ. पूर्वा आणि तन्वी छान पोज देत होत्या. आदित्य फोटो क्लिक करत होता. मध्येच कधीतरी त्याची नजर तिच्यावर स्थिरावत होती,
पण पुन्हा भानावर येत तो त्यांचे फोटो घेत होता. त्यानंतर ऋषभचे पण बरेच फोटो काढले. आदित्य दादा, तो कॅमेरा माझ्याकडे दे, मी तुझे आणि वहिनीचे फोटो घेते. पूर्वा आदित्यच्या हातून कॅमेरा घेत म्हणाली. आदित्यला तर नाही पण म्हणता येत नव्हतं. तन्वीची अवस्था पण सेम होती. दादा जाणार आहे आता, पोज दे, पूर्वा म्हणाली. आदित्य तन्वीच्या शेजारी जाऊन थोडं अंतर ठेवून उभा राहिला. काय यार तुम्ही दोघं नक्की नवरा बायको आहात ना? पूर्वा त्यांना एकमेकांच्या मध्ये अंतर राखून उभं राहिलेलं पाहून म्हणाली. ऋषभ, हा घे कॅमेरा, तू फोटो घे, मी त्यांना पोजमध्ये उभं करते. पूर्वाने ऋषभजवळ कॅमेरा दिला. तिने त्या दोघांच्या जवळ जाऊन एकमेकांना चिटकून उभं केलं आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहायला सांगितलं. आता त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. पूर्वा सांगेल तसं त्यांना मनात नसताना पण उभं राहावं लागत होतं. ऋषभने त्या पोजमध्ये 3-4 फोटो घेतले. पूर्वा, एकाच पोजमध्ये फोटो घ्यायचे आहेत का? ऋषभ त्या दोघांकडे इशारा करून पूर्वाला सांगतो. काय यार दादा तू पण, तुला साधं फोटोसाठी पोज पण देता येत नाही का रे? आणि तन्वी, तू तर आता माझ्यासोबत फोटो काढलेस ना, आणि आता दादासोबत फोटो काढायला पोज दे. पूर्वा पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन आदित्यला तन्वीच्या पाठीमागे उभं करते आणि त्याचे दोन्ही हात तन्वीच्या गळ्याभोवती गुंफते आणि ऋषभला फोटो घ्यायला सांगते. पूर्वा, हे बघ ना, दोघं धरून बांधून आणल्यासारखं कसे उभे राहिले आहेत. अगं त्यांना जरा स्माईल द्यायला सांग ना. ऋषभ त्या दोघांचे चेहरे पाहून पूर्वाला सांगत असतो. दादा दे ना स्माईल, आणि तन्वी तू पण जरा हस ना. पूर्वा केविलवाणं होत म्हणते. खरं तर आता आदित्यला राग आला होता, पण पूर्वाचा केविलवाणा चेहरा पाहूनच त्याला हसू येतं आणि तन्वीला पण पूर्वाकडे पाहून हसायला येतं. तेवढ्यात ऋषभ त्यांचा फोटो क्लिक करतो. पूर्वा, दादा आणि वहिनी फोटोत बघ कसले भारी दिसतायत, फिल्मी हिरो हिरोईनप्रमाणेच दिसतायत. आदित्य दादा अजून भारी भारी पोज दे ना, तुमचे दोघांचे फोटो खूप छान येत आहेत, ऋषभ म्हणाला. त्यानंतर पूर्वा त्यांना वेगवेगळ्या पोज द्यायला सांगत होती आणि ऋषभ त्या दोघांचे फोटो क्लिक करत होता. चल पूर्वा, आता बस झाले फोटो, आदित्य म्हणाला. थांब दादा, आता एक लास्ट, तू ना तन्वीला उचलून घे ना, पूर्वा म्हणाली. पूर्वा, बस झालं तुझं, ऐकतोय म्हणून आपलं काहीही. तो आता वैतागला होता. अरे काहीही काय आहे त्यात, बघ ना फोटोसाठी किती छान बॅकग्राऊंड आहे, प्लीज ना दादा घे ना एकदा तन्वीला उचलून. पूर्वा पुन्हा केविलवाणी होऊन बोलत होती. ऋषभ मात्र डोळे बारीक करून त्या तिघांकडे पाहत होता. दादा घे ना वहिनीला उचलून, ते बघ ना बॅकग्राऊंडला धरण आहे, खूप छान फोटो येईल, ऋषभ म्हणाला. त्यानंतर आदित्यने तन्वीला उचलून घेतलं आणि त्या दोघांची नजरानजर झाली. थोडा वेळ दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. दोघे पण ब्लँक झाले होते. तेवढ्यात ऋषभने पटापट 4-5 फोटो क्लिक केले. आदित्य तन्वीला खाली उतरवत होता. तितक्यात तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या बटनमध्ये अडकलं. आता त्याला तिला खाली पण उतरवता येत नव्हतं. ऋषभ आणि पूर्वा बाजूला उभं राहून दोघांची मजा घेत होते. पूर्वा, हे बघ काढ ना हे, आदित्य तिला इशारा करत म्हणाला. दादा, त्याला हे नाहीत म्हणत, त्याला ना मंगळसूत्र असं म्हणतात. हो ते मला पण माहीत आहे, तू ये आधी हे काढ. तोवर तन्वीने ते काढलं होतं. अरे दादा कुठे काय अडकलंय? ऋषभ आणि पूर्वा त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसत असतात. थांब पूर्वा, तुम्हा दोघांकडे पण पाहतो, म्हणत आदित्य त्या दोघांच्या मागे पळत असतो आणि ते दोघे पुढे पळत असतात. पूर्वा आदित्यचा डोळा चुकवून तन्वीजवळ येत तिला फोटो दाखवत म्हणाली. वहिनी बघ ना, आत्ताचा तुमच्या दोघांचा फोटो कसला भारी आला आहे. आदित्य आणि ऋषभ धावत आत्याजवळ जातात. अरे काय चाललंय तुमचं? वंदना आत्या त्यांच्याजवळ येत म्हणाल्या. झालं का रे तुमचं फोटो बिटो काढून? चला की आता निघूयात. अगं आई, फोटो तर केव्हाच काढून झालेत, पण हा तुझा भाच्याच टाईमपास करत होता, ऋषभ म्हणाला. काय रे आदित्य, कसला टाईमपास करत होतास? काही नाही ग आत्या, ऋषभ तुला ना नंतर पाहतो मी, आदित्य ऋषभकडे रागात पाहत म्हणाला. तेवढ्यात पूर्वा, मानसी, तन्वी पण तिथे आले.
आत्तू ये ना, तुझे पण फोटो काढते. बास झाला आता, घरी जायचं नाही का? वहिनीने लवकर यायला सांगितलं आहे. वंदना आत्या उठत म्हणतात. चल ना गं, एक फोटो काढूयात. पूर्वा आत्याला ओढत घेऊन गेली. ऋषभ त्या दोघींचे 2-4 फोटो काढतो आणि पूर्वाकडे कॅमेरा देत म्हणतो, पूर्वा, माझा आणि आईचा फोटो काढ गं. हो अगं आत्तू, त्याची बायको नाही तोवर त्याच्यासोबत फोटो काढून घे. परत तुला तो फोटोत पण घेणार नाही, पूर्वा रिषभची मस्करी करत म्हणाली. त्यानंतर आत्याचे आणि रिषभचे 2-3 फोटो काढले आणि सर्वांचा मिळून एक फोटो मानसीला सांगून काढला. पुन्हा मंदिरात जाऊन देवीचं परत एकदा दर्शन घेऊन सर्वजण घरी परत जायला निघाले. आदित्य, रिषभ भरभर पुढे गेले. पूर्वा, मानसी आणि तन्वी एकत्रच चालल्या होत्या. वंदना आत्या हळूहळू पाठीमागून येत होत्या. थोड्याच वेळात सर्वजण टेकडी उतरून खाली आले. सर्वजण गाडीत बसून थोड्याच वेळात घरी आले. घरी दादासाहेबांनी सत्यनारायण पूजेची तयारी केली होती. दादासाहेब आदित्य आणि तन्वीकडे पाहत म्हणाले, तुम्ही दोघे फ्रेश होऊन या, तुम्हाला पूजेला बसायचं आहे. एवढ्यात गुरुजी येतीलच. हो म्हणत आदित्य त्याच्या खोलीच्या दिशेने गेला. तन्वी पण वरती जातच होती. तेवढ्यात सारिका काकू तन्वीला म्हणाल्या, तन्वी, आता तू साडी नको बदलत बसूस, पटकन आवरून ये, फक्त हातपाय स्वच्छ धुवून ये. बरं म्हणत तन्वी फ्रेश व्हायला रूममध्ये गेली. पूर्वा पण तिच्याबरोबर रूममध्ये आली. पूर्वा, अशी अचानक सत्यनारायण पूजा वगैरे? तन्वी पूर्वाला विचारत होती. अगं, आपल्यात ना नवीन नवरा नवरी देवीचं दर्शन घेऊन आल्यावर सत्यनारायण पूजा घालतात. म्हणजे तशी प्रथाच आहे आपल्या घरची. विक्रमदादाच्या लग्नाच्या वेळी पण अशीच पूजा केली होती, पूर्वा तन्वीला सांगत होती आणि तन्वी तिचं बोलणं कुतूहलाने ऐकत होती. तन्वी, तुला कसं गं काहीच माहीत नाही? अगं पूर्वा, आमचे सर्व नातेवाईक मुंबईतच आहेत. सर्व म्हणजे माझा मामा आणि मामी. आईची आई तर तिच्या लहानपणी त्यांना सोडून देवाघरी गेली. बाबा होते ते पण आईच्या लग्नानंतर काही दिवसातच गेले. आता मामा मामी आणि त्यांची मुलं आहेत. पण हे दोघे कधीच गावी गेले नसल्यामुळे त्यांनाच गावचं काही माहीत नाही. तर आम्हाला तरी कसं गाव माहीत होणार? आणि बाबांकडे पण तसंच. माझ्या बाबांच्या वडिलांनी गावचं घर जमीन विकून मुंबईला आले होते, त्यामुळे तिकडे त्यांच्या गावी पण जायला विषयच नाही. तन्वी तोंड बारीक करून पूर्वाला सांगत होती. अगं असू दे गं, नको वाईट वाटून घेऊस. आता तुला ना दरवर्षी गावी यायला मिळेल. आदित्य दादाला पण गाव खूप आवडतं. तो तर दरवर्षी गावी देवीच्या यात्रेला येतोच. इथून पुढे तो तुला पण घेऊन येईलच की, पूर्वा तिला समजावत म्हणाली. थोड्या वेळाने दोघी पण फ्रेश होऊन खाली आल्या. आदित्य पण त्याचा आवरून आला. थोड्या वेळात गुरुजी पण आले. चला, आवरलं का दादा मुलाचं? गुरुजी दादासाहेबांकडे पाहत त्यांना विचारत होते. हो, आम्ही तर पूजेची सर्व तयारी करून ठेवली आहे. तुम्ही एकदा पाहून घ्या, काय राहिलं असेल तर सांगा. गुरुजी एक वेळ पूजेच्या सर्व गोष्टीवरून नजर फिरवतात आणि ठीक आहे म्हणत आदित्य तन्वीला पाटावर बसायला सांगतात. वंदना आत्याला त्यांची पुन्हा गाठ बांधायला सांगितली. अरे देवा, अजून पण आहेच काही गाठ? आदित्य मनातच म्हणाला. गुरुजी पूजेचे मंत्र म्हणत आदित्य आणि तन्वीला देवाला बेल, फूल, अक्षदा व्हायला सांगत होते. ते सांगतील तसं ते दोघे वरच्या मनाने का होईना करत होते. ते म्हणतील ते मंत्र त्या दोघांना पण म्हणायला सांगत होते. त्यानंतर सत्यनारायण कथा झाली, आरती झाली आणि पूजा संपन्न झाली. दोघांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. थोड्या वेळाने वंदना आत्या त्या दोघांची बांधलेली गाठ सोडत म्हणाल्या, झालं रे बाबा, आता पूजा झाली की आता संपलं उपरण्याचं काम. आता नाही हा गाठ बांधायची. वंदना आत्या आदित्यकडे पाहत हसून म्हणाल्या. सर्वांनी पुरणपोळीचं जेवण केलं. आदित्यला तर काकूच्या हातच्या पुरणपोळ्या आवडायच्या, त्यामुळे आदित्य जेव्हा पण कधी गावी येत असे तेव्हा सारिका काकू आवर्जून त्याच्यासाठी पुरणपोळ्या बनवायच्या. मस्तपैकी जेवणावर ताव मारून आदित्य वरती रूममध्ये जाऊन झोपला. तन्वी मात्र जेवणानंतर सारिका काकूला कामात मदत करत होती.
गावातले लोक येऊन सत्यनारायणाला नमस्कार करून प्रसाद घेऊन जात होते आणि कोणी जवळचं असेल तर सारिका काकू तन्वीला त्या व्यक्तीला वाकून नमस्कार करायला सांगत होत्या आणि त्यांची ओळख करून देत होत्या. तन्वी पण त्या सांगतील तसं सर्व करत होती. पूर्वा मात्र बराच वेळ झालं तन्वीला दिसली नव्हती. ती रूममध्ये पण पाहून आली पण ती तिकडे पण नव्हती आणि ऋषभ पण कुठेतरी गायब होता. आता अंधार पडत आला होता. जवळचे घरातले लोकांचं जेवण सुरू होतं. गण्या आणि त्यांचा मुलगा रोहित हे सर्वजण जेवण करत होते. त्यांना ऋषभ आणि बाजूच्या घरातला रुपेश जेवण वाढत होते. तन्वी पण किचनमध्ये बसली होती. सर्वांची जेवणं झाली. आता घरातलेच लोक बाकी होते. गावातले लोक अजून पण येत होते. सत्यनारायणाला नमस्कार करून दादासाहेबांसोबत वार्तालाप करून परत जात होते. सारिका काकू आणि मालती किचन आवरत होत्या. तितक्यात मुंबईवरून सुलोचनांचा फोन आला. त्या सारिकाबरोबर बोलून तन्वीबरोबर बोलत होत्या. अगं तन्वी, तुला करमतंय का गं गावी? हो आई, खूप छान वाटतंय गावी, तन्वी आनंदाने बोलत होती. थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला. आज दिवसभर दगदग झाल्यामुळे सर्वजण लवकरच झोपले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.